करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा माणूस. मला हा अनुभव आला. एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवासी बसलेले आहेत आणि ते मला कळालं, तर माझं काम काय, पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं, ए बाबा खाली उतरा, गाडी ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा, तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मरताना तुम्ही. हे माझं सांगणं काम आहे, म्हणून इथं बसलोय. गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे, माझं सांगायचं काम आहे. मी सत्य सांगणार. मला खूप धमक्या आल्या, गोळ्या घाला, मारा, सगळ्या रेकॉर्ड येतात. तू मार, बॉम्ब लाव, जाळ, पण मी खरं बोलल्यापासून हटणार नाही. माझे जे आक्षेप येतं, आता माझ्यावर अजून एक आक्षेप, हा छगन भुजबळचा माणूस आहे, छगन भुजबळचा माणूस, हा सरकारचा माणूस आहे, हा मोठा आक्षेप आता सध्या त्यांनी हा फुटला. मी ना छगन भुजबळचा माणूस आहे ना या सरकारचा माणूस आहे. मी इतक्या टोकाची टीका भाजपवर केलेली ह्या आंदोलनात, ती समाज माध्यमावर उपलब्ध आहे, माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा उपलब्ध येतं. फडणवीस यांना मी काय म्हणलो, भुजबळांना मी काय म्हणलो, भयानक टीका मी केलेली आहे. मला सगळे लोक म्हणायचे, ओ महाराज आरक्षण, त्यांनी टीका नका करू इतकी. या पद्धतीने मी टीका केलेली आहे. ज्या वेळेस भुजबळ आंबडच्या सभेमध्ये, आमच्या नगर शहराजवळ शिंडी नावाचं गाव आहे, तिथली एक महिला सरपंच आहे आणि त्या महिला सरपंच बाईने जरांगे यांच्याविषयी एका फेसबुक या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अतिशय घाणेरड्या शब्दात टीका केली. त्यावेळेस त्या महिलेवर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो आणि भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलले त्या आंबडच्या सभेत, तर भुजबळ साहेबांचा निषेध आम्ही त्या गावात सभा घेऊन व्यक्त केलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडे उभा आहे. मला आपण भुजबळांच्या आणि जसं जरांगे चुकले, मी जरांगेच्या विरोधात बोललो, भुजबळ चुकले, भुजबळांच्या विरोधात बोललो आणि उद्याही भुजबळ जर चुकले तरी मी भुजबळांच्या विरोधात बोलणार आहे. भुजबळ आमचे मित्र नाहीत. काहीतरी कारण काढून मला त्या भुजबळांचं काही घेणदेण नाही. त्यांच्या तोंडावर मी कसं काय हात ठेवू. विधानसभेत ते बोलले ते भंडारा डोंगराचे अजय महाराज बारसकर आहेत आणि त्यांनी हे जरांगे हेकेखोर आहेत असं त्यांना बोलून नाही दिलं. त्यांनी माझं नाव घेतलं, 3दा नाव घेतलं. मी म्हणलो की त्यांना माझं नाव घ्या, माझा काही संबंध. कोणी लाख कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला, कोणी काही बोलू शकतं. हा त्यांचा, मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही. आता मुद्द्याचा विषय सांगतो, आरक्षणाच्या बाबतीतला विषय सांगतो. हे झाले त्याचे सगळे आणि त्याचं हे सगळं कायम हेच आहे की हा माणूस कसा कसा हे करतो. परंतु आरक्षणाच्या संबंधानं मी त्याला पहिलं सांगतो की आपलं काय ठरलं होतं 15 जानेवारीला. अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो. तो सरकारला निवेदनच देत नाही. त्याचं एक निवेदन दाखवा मला की बा आपण काही जरी असलं तरी, तुम्हाला रजा जरी काढायची असेल पत्रकाराला, तरी तुम्ही रजेचा अर्ज देता, प्रति संपादक साहेब अशी रजा काढायची. हा, तुम्ही जरांगेंचं एक पण निवेदन नाही, सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं. पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय. तो नाकारूच शकत नाही. माझ्याकडे त्याच्या ज्या 4 मागण्या आहेत ना, त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत. त्यांनी काय 4 मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो. आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, तेरवा पलटी, रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. जरांगेवर काय विश्वास ठेवला.